आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो. सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हे आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुश्किलमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखा प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो. त्यामुळे हे आगोरी विद्या आम्हाला काही कळत नाही, आम्हाला माहिती नाही. जे नशिबात आहे ते होतं. तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पावन करायचं असं तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन केलं असतं. परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभाशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी, आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी, मी कधी कधी टॉयलवरतीच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो. कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो. आणि यात व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर आगोरी विद्या करायची असती तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का? हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये कधी डर नाही कर नाही त्याला डर नसावी, आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे लोक. सूरज चव्हाणनी आज पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की या 100%. आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचा एक फोन आलेला, त्यांनी मला विचारलं, त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं तर साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काही कळत नाही, जमत नाही. आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत, देवधर्माला मानणारे लोक आहोत. तेव्हा दरवर्षी आषाढी वारी, त्यानंतर आळंदीला, शिर्डीला आणि जे काही देवस्थानात आपल्या त्यांना आम्ही जात असतो. आता परवा शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो, संकष्टी होती. मग असं काय कोणी जाऊ नये का? आणि म्हणून करतात. त्यांना जर ते काय अगोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटतंय त्यांना, परंतु आम्ही हे अगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काय प्रश्न येणार नाही. राष्ट्रवादीकडे सगळे मुद्दे संपले म्हणून भरत गोगावलेला टार्गेट करण्यासाठी हा नवीन मुद्दा काढला असं म्हणायचं. बहुतेक तसंच वाटतंय, पण त्यांना पण ते विचारा की भरत शेठचे काय आश्रय जर तुमच्याकडे नसते म्हणून तुम्ही काढताय काय शोधून हरकत नाही आहे. की मी मगाही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू.